ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इतिहास आहे. पण ठीक आहे, ह्या मुद्द्यावर तुम्ही बोलून झाला. पण मला काय म्हणायचं मनोज भाऊ, या सगळ्यामुळे तुम्ही याचा परिणाम बघताय की आंदोलन ठीक होतं, तुमच्या आंदोलनाला विरोध कुठे झाला, तुम्ही म्हणतात की विरोध होतोय, पण आता काय झालं ना, हे खालपर्यंत पर्कोलेट झालंय. ही सगळी गोष्ट खालपर्यंत आता ना झिरपायला लागली आहे. ही समाजापर्यंत पोचायला लागली आहेत, लहान लहान मुलापर्यंत पोचायला लागली आहे. काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत. समाजामध्ये तेढ इथे व्हायला लागली आहेत की तुमचा आरक्षणाचा मुद्दा आता राहतो एक क्षणासाठी बाजूला, दोन समाज एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. याची जबाबदारी कोणी घ्यायची? का समजत नाही त्यांना? हे छगन भुजबळांना हे का समजत नाही की गाव लेवलवर जर एवढं एकमेकावर असणारी माया प्रेम तुटायला लागलंय तर आपण का विरोध करावा? का मराठा असू नये आरक्षणात? का आम्ही खोटं मागतोय? 83 क्रमांकाला मराठा कुणबी आहे, तिथं कुणबींची पोटजात मराठा होत नाही का? तुमच्या कसं काय झाल्या? मग तुमची तर एकच जात घातली होती, तिथं मध्ये तत्सम शब्द आहे, त्याच्यानंतर म्हणजे तो तसाच दिसतोय म्हणून तुमच्या पोट जाते म्हणून तुम्ही सगळ्या आत घातल्या. म्हणजे तुमच्या लेकरांबद्दलची तुमची ही भावना, आणि आमचा लेकरू इथं तरफडायला लागले असून सुद्धा व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलंय ना. मग आमचा व्यवसाय पण शेतीचे. ही भावना यांची चांगली नाही. हे विनाकारण गोरगरीब ओबीसीत आणि गोरगरीब मराठ्यात वाद निर्माण करायचं काम छगन भुजबळचं चाललंय. तो पेरतो हे गाव खेड्यापर्यंत. आणि तरीही तुम्हाला सांगतो, व्हिडिओ आलेत म्हणतायत, हे कसे आलेत काय आलेत ते ग्राउंड लेवलवर सगळ्यांना माहिती आहेत. तुम्ही बघितलं का ते व्हिडिओ? बनवायला लावलेत का, करायला लावलेत का, बोलायला लावलंय? तुम्ही व्हिडिओ बघितलेत का? ते काही लहान मुलांचे व्हिडिओ बघितलेत. आता तुमचं म्हणणं की तयार आता करायला आम्हाला माहिती आहे ना. अहो काय 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 कळतंय लेकराला? कोण करतंय? आता आम्ही रोज तिथं राहतोय, एकमेकासोबत हे काय होतंय? कधी कधी वातावरण खराब झालंय का? नाही झालं. जातीवाद कोण करतंय मला सांगा. आम्ही आंतरवालीत बसलो, तुम्ही आमच्या समोर आंदोलन बसवलं. छगन भुजबळला हे करायची काय गरज? कोण करताय जातीवाद? हे ओबीसीच्या गोरगरिबाला नाही कळत का? नेत्याला नाही कळणार? कोण करतंय? समजा आता आम्ही ग्राह्य धरू दादा 1 मिनिटासाठी की आता आमचं आंदोलन 1 महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात हे संपणारच, आरक्षण तर मिळणारच. हे संपल्याच्या नंतर जर उदाहरणार्थ धनगर बांधवांनी एसटीचं आरक्षण मागायला सुरुवात केली आणि आम्ही जर सुरू केलं हटकून करायचं म्हणल्यावर, त्यांच्या पुढे 1 लाख लोक घेऊन बसायचं ना, अजिबात यांना देऊ नका म्हणायचं. चालन का हटकून करून? तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही एनटी व्हीजेएनटीच्या, वंजारी आणि धनगर बांधवाच्या, तरी तुम्ही काय विरोध करताय त्याचं ऐकून? तुम्ही भांडण विकत काय घेताय आणि गोरगरिबात काय वातावरण खराब करायला लागला तुम्ही ओबीसीत, मराठ्यात आणि ओबीसीत? काहीच गरज नाही. असं समोरासमोर आंदोलन कधी उभा करत नसतेत. तुम्हाला का तिकडे दुसरीकडे महाराष्ट्रात नाहीये का? आता आम्ही उभा केल्यावर तुमच्या पुढे किती वाईट वाटेल तुम्हाला? तुम्ही जर तुमच्या जातीसाठी इतके कट्टर आहेत तर मी माझ्या जातीसाठी का कट्टर असू नये? मनोज भाऊ तुम्ही बीडचा, मी तुम्हाला उदाहरण, आपण आता त्या मुलांचा व्हिडिओच्या बद्दल बोललो. बीडच्या मधल्या काळात अनेक बातम्या आमच्याकडे येत होत्या, आमचे प्रतिनिधी पण तिकडे जाऊन बघत होते. गावामध्ये ज्या प्रकारची कटुता निर्माण झाली की एकमेकांच्या, म्हणजे यांना दुकानातून किराणाचं सामान देऊ नका, यांच्या समोर जाऊ नका, अक्षरशः बोलणं बंद झालंय. काय आंदोलन जर तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह नोटवरती करत असाल, समाजाच्या भल्यासाठी करत असाल, पण त्याचा परिणाम जर असा होणार असेल की समाजामध्ये दुही माजणार असेल, तर त्या आंदोलनाच्या हेतूवर सुद्धा शंका उपस्थित केली जाऊ शकते. समाज इतका दुभंगलेला यापूर्वी कधी तुम्ही बघितला होता का? म्हणजे अक्षरशः त्यांच्यात जसं म्हटलं की एकमेकाशी बोलणं टाकलेलं आहे, एकमेकाशी बोलणं तिथे बंद झालेलं आहे. इतकी कटुता आहे मनोज भाऊ या सगळ्या गोष्टीमुळे. नाही, याला आंदोलनाशी जोडण्याची काय गरज आहे? का तुम्हाला वाईट वाटायला लागलं एवढं? त्यांना का वाईट वाटायला लागलं? मराठ्यांनी त्यांच्या पोरांसाठी आरक्षण मागितलं. ते मागासिद्ध पण आहेत, गरीब पण आहेत. तुम्ही म्हणताय त्या निकषात बसते सुद्धा, व्यवसायानुसार पण बसतेत. तुमच्या सामाजिक शैक्षणिक मागास सिद्ध करण्याच्या निकषात सुद्धा मराठी बसतेत. आणि तुम्ही गाव लेवलवर दुकानावर जाऊ नका आणि याच्यावर जाऊ नका म्हणण्याची गरज काय तुम्हाला? एवढं जातीय दोन्ही साईडने द्वेष तुमच्या मनात का असायला पाहिजे? मनोज भाई दोन्हीकडे एखाद्या पडले, एखादी हार झाली म्हणून दोन्ही बाजूने होत आहे ना, दोन्ही समाजाकडनं होतं. म्हणजे बीडचं उदाहरण दिलं, तिथं ओबीसी गावांमध्ये मराठाला विरोध होतोय, मराठा बहुल गावांमध्ये ओबीसींना विरोध होतोय. नाही, मग तुम्ही हे बघा, आपले संबंध पहिल्यापासून चांगलेत. तुम्ही खऱ्याला खरं समजून का घेत नाहीयेत? का समजून घेत नाहीत? 25 वर्ष ज्यावेळेस एक समाज, ह्या मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला त्यावेळेस चांगलं, म्हणजे आम्ही म्हणतो तेच कर, नसता तुला हाणू मारू. ही कोणची पद्धत तुमची? ही कोणची पद्धत? आम्ही कधी म्हणलो तुम्हाला तुम्ही याला का निवडून आणलं, त्याला का पाडलं? कधी मराठा समाज म्हणला? नाही म्हणला. मराठा समाजाने 25 वर्ष तुमच्या पाठीशी उभा राहिला. त्या मराठा समाजावर तुम्ही इतके द्वेषानं वागायला लागलात. हे कोणते संस्कार आहेत? हे कोणचा जातीवाद आहे? तुम्ही का समजत नाहीत असं? तुम्ही ज्यावेळेस तुमची जात एक झाली त्यावेळेस मराठ्यांनी आनंदानं बघितली.
मग तुम्ही असं का म्हणत नाहीत आज मराठ्यांची जात पण एक झाली, चला आपली पण जात एक झाली, आनंदाची गोष्ट आहे. मराठी कधीच एक होत नव्हते, मराठी आता एक झालेत, खूप आनंदाची गोष्ट आहे. मराठी आणि आपण दोन्ही जाती एकत्र राहू कायमस्वरूपी. असे जर तुम्ही बोलत राहिलात गोरगरीब मराठ्यात तर कधी किंग तुम्हीच ना. तुम्ही विरोध करणार, मराठी कसे तुमच्या बाजूने येणार. तुम्ही का आनंद व्यक्त करत नाही. तुम्ही एकत्र आलात त्यावेळेस आम्ही आनंद व्यक्त केला. तुम्ही आरक्षण आमच्या डोळ्यात एकटा घेतलं तरी आम्ही आनंद व्यक्त केला की द्या त्यांना, मिळालंय त्यांना. कधी आरक्षण मिळालं यांना? 90च्या यादीत का 1967च्या यादीत? नाही, हा मुद्दा तुम्ही झाला. 94-95 ला तुम्हाला आरक्षण घेणार, आपण या मुद्द्याकडे तुमच्या झालं, जातीला आपण आरक्षण देणार. याच्याबद्दल बोलून झालं. आम्ही कधीच विरोध नाही केला तुम्हाला. मी गाव पातळीवरचं बोलतोय. गाव पातळीवरची ही कटुता, याची जबाबदारी कोणी घ्यायची मनोज भाऊ? गाव पातळीवरती होणारी कटुता आहे, लोकांच्या मनामध्ये जी मनं दुभंगायला लागली आहेत, त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? हे बघा, आम्ही शांततेत अंतरवालीला बसलो, आमच्यावर हल्ला झाला तरी आम्ही शांत. इथूनच याच तालुक्यातून आंबडमधून छगन भुजबळ एल्गार सभा करायची काय गरज? जातीवाद कोणी पसरेला गावखेड्यात? याच्यानंतर आम्ही जिथं जिथं सभा घेतो तिथं तिथं घ्यायची गरज काय? जातीवाद पसरेला कोणी? हे जातीय गावागावात तेढ निर्माण करायचं काम फक्त छगन भुजबळने केलं. जिथं आंदोलनाच्या ठिकाणीच आंदोलन उभा करायची, आता तिथून येणार जाणार लोक आहेत, एकमेकाला क्रॉसिंग होणार, नाही काय झालं तरी मारामाऱ्या सुरू होणार. हे काम कोणी केलं? छगन भुजबळने केलं. दुसऱ्याच्या मोठमोठ्या जातीचा वापर करायचा, धनगर बांधवांचा वापर करायचा आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थ भागून घ्यायचा, हे त्याचं काम. जातीवाद पसरवण्याचं कामच त्यांनी केलं. बंद सुद्धा त्यालाच करावं लागणार आहे. कारण आम्ही दर दिवस सांगतोय गावखेड्यात की आपण वाद निर्माण नाही होऊ द्यायचा. आम्हाला वाद निर्माण होऊ द्यायचा असता आम्ही सुद्धा त्यांच्या पुढे जाऊन बसलो असतो त्यांच्या गावात. आम्ही असं हटकून करत नाही. धनगर बांधवाला आणि ओबीसी बांधवांना उलट आमची विनंती आहे की तुम्ही मराठ्यांचं आरक्षण समजून घ्या. तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही. हे राजकीय स्वार्थापोटी हा छगन भुजबळ नादी लावतोय आणि एकमेकाच्या गोरगरीब ओबीसीत आणि गोरगरीब मराठ्यात वाद लावायचं काम करतोय. कारण तुम्ही समजून घ्या, मराठ्यांचं आरक्षण हे 150-200 वर्षापूर्वीच आहे. सरळ सरळ ओबीसीच्या सामान्य लोकांनी आता म्हणलं पाहिजे. बीडमध्ये काय होतं मग? बीडमध्ये तर वेगळं, तिथे छगन भुजबळ नाहीत. आता जे बीडमध्ये घडतंय त्याच्याबद्दल बोलतोय मी. काय झालं बीडमध्ये? काहीच नाही झालं मनोज भाऊ. चला, असं म्हणून आपण जबाबदारी झटकू शकतो का? मी तुम्हाला आता मग सगळे उदाहरणं सांगितले गावागावांमध्ये काय काय झालं. नाही हे दादा काय असतं, समजून घ्यायला लागतं. ज्यावेळेस आपण एखाद्या पक्षाचं पदावरती मोठ्या काम करतो, आपण ज्यावेळेस एखाद्या मोठ्या नेत्याचा वारसा आपण चालवतो, त्यावेळेस आपण काही भावनेच्या आहारी न जाता, जातीय द्वेषाच्या आहारी न जाता जनतेची भावना समजून घ्यायला लागते. आपण काय करतोय काय नाही करत. ज्यावेळेस जातीय तेढ निर्माण व्हायला लागला, कशामुळे व्हायला लागला याच्यात बारकाईनं लक्ष ठेवणं जबाबदारी त्यांची पण आहे. कारण संविधानाच्या पदावर सुद्धा त्यांचे काही जण बसलेले आहेत. एक मराठा एकदा एकत्र झाला म्हणून तुम्ही जर असं म्हणणार असाल आम्ही म्हणतो तेच करा, नसता तुम्हाला गावात राहू देणार नाहीत, तुमचे हातपाय तोडू, तुमच्या कुऱ्हाडीनं तोडू, मराठा समाज कसं ऐकल? तुम्ही सुद्धा नाही ऐकणार. तुम्ही सुद्धा नाही ऐकणार. आम्ही कुठं विरोध केला त्यांना? आम्ही कधी सांगितलं कोणाला पाडा? स्पष्ट कोणाचं नाव घेतलं का महाराष्ट्रात? नाही घेतलं. समाजाने ठरवलं. मग एखाद्या वेळेस तुम्ही याच्या आधी पडलात, त्यावेळेस नाही वाईट वाटलं तुम्हाला? मग आता तुम्ही पडलात, कुणी पाडलंय तुम्हालाही माहिती, तरी तुम्ही मराठ्यांना द्वेष द्यायला लागलात. म्हणजे मराठ्यांनी एक गठ्ठा मतदान केलं की जातीवादी, आणि तुम्ही ज्यावेळेस एक गठ्ठा मतदान करता त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाहीत का? नाही